सोलफुल पीपल, नमस्ते. तुम्ही नेहमी आईवडिलांवर, मित्रमैत्रिणींवर, आपल्या नवऱ्यावर किंवा बायकोवर, आपल्या मुलांवर, मुलांवरच काय तर आपल्या घरातल्या पेटवरही आपण आपल्या मुलांसारखं प्रेम केलेलं आहे, हो ना? मग तुम्ही तुमच्यावर प्रेम केलं आहे कधी? का स्वतःकडे दुर्लक्ष करताय? आणि जर का स्वतःकडे दुर्लक्ष करत असाल तर आज मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी देणार आहे. ही ॲक्टिव्हिटी अशी आहे, 21 दिवस तुम्हाला आरशासमोर उभं राहून डोळ्यात डोळे घालून स्वतःच्याच बरं का बोलायचं आहे. काय बोलणार आहात? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य तुम्हाला तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचे. आय एम सॉरी, तुम्ही स्वतःच स्वतःला आय एम सॉरी म्हणताय, कारण मी तुला इतके दिवस खूप दुःख दिलं, स्वतःच्या मनाला दुःख दिलं, त्याबद्दल स्वतःलाच आय एम सॉरी म्हणायचं आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, आत्तापर्यंत दुसऱ्यांच्या सुखासाठी किंवा दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही स्वतःच्या मनाला खूप दुःख दिलं, त्याबद्दल स्वतःच्या मनालाच सांगणार आहात की प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. थँक्यू, थँक्यू तुम्ही स्वतःच्या मनाला म्हणणार आहात. मला माफ केल्याबद्दल, माझ्यातलं प्रेम जागृत केल्याबद्दल मना मी तुझे खूप खूप मनापासून आभार मानते आहे. थँक्यू सो मच. यानंतर स्वतःवर प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही आपल्या हृदयावर हात ठेवून स्वतःलाच म्हणणार आहात आय लव्ह यू. स्वतःवरती मी आजपासून प्रेम करणार आहे. जशी मी इतरांची काळजी एवढे दिवस घेतली, तशीच आजपासून मी तुझीसुद्धा काळजी घेणार आहे. असं एक स्वतःबद्दल एक बॉन्डिंग निर्माण करायचं आहे आणि स्वतःला एक आश्वासन द्यायचं आहे की आजपासून मी तुझ्यासाठीही तेवढंच प्रेम करणार आहे आणि तेवढंच तुला आपलं मानणार आहे. काय मग, आवडली ही ॲक्टिव्हिटी? तर मग आजपासून 21 दिवस तुम्ही ही ॲक्टिव्हिटी नक्की करणार आहात आणि मला कमेंटमध्ये येऊन सांगणार आहात की तुम्हाला कशी ही ॲक्टिव्हिटी वाटली आणि तुमच्यात काय बदल झाले. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.